तर नमस्कार शेतकरी बांधवांनो. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पैसे तुमचे आले का नाहीत खात्यामध्ये पी-एम किसानच्या निधीचे. आणि जर नसतील आले तर कधी येणार आणि का अडकले आहे ते देखील सांगणार आहे आणि पैसे कधी येणार हे देखील सांगणार आहे. तर मित्रांनो, पैसे अडकले तुमचे तर ह्याची 5 मोठी कारणे असू शकतात. जर नमोचे पैसे अडकले असतील, पी-एमचे पैसे अडकले असतील तर ह्याची 5 मोठी कारणे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. पहिलं म्हणजे ई-के-वाय-सी अपूर्ण. ई-के-वाय-सी पूर्ण करावीच लागते. ई-के-वाय-सी अपूर्ण असेल तर पैसे अडकतात. आणि दुसरं म्हणजे आधार लिंक नाही. आधार लिंक जर नसेल तरी पण पैसे अडकतात. तिसरं म्हणजे बँक खाते बंद. जर बँक खाते बंद असेल तरीही देखील पैसे अडकतात, म्हणजे अडकतातच. आणि चौथं म्हणजे नाव मिसमॅच, म्हणजे फॉर्मवरती वेगळं नाव, आधार कार्डवरती वेगळं नाव, म्हणजे नाव मिसमॅच. त्याच्यामुळे देखील पैसे अडकतात. आणि एन-पी-सी-आय मॅपिंग बंद, ही बँकेत जाऊन चालू करावं लागतं. हे जर बंद असेल तरी देखील तुमचे पैसे अडकतात. त्यामुळे मित्रांनो, अनेक शेतकरी पात्र असूनही या छोट्या चुकांमुळे पैसे अडकतात. त्यामुळे ह्या चुका टाळा. ई-के-वाय-सी पूर्ण नसेल केली तर ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या. कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 24-48 तासामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे येऊ शकतात, परंतु हे तुमच्या जर चुका असतील तर तुमचे हप्ते रखडू होऊ शकतात. त्यामुळे ह्या चुका करू नका. केल्या असतील तर दुरुस्त करा. बँकेमध्ये जाऊन आधार लिंक करा. त्याचवेळी तुमच्या खात्यामध्ये अडकलेले सर्व पैसे जमा होऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.